पालघर जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच कृषी विभागाच्या डीबीटी पोस्ट मशीनचा सर्व्हर कोलमडल्याने हजारो शेतकरी अडचणीत सापडलेत. डहाणू तालुक्यातील कासा गावासह जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते. ऑनलाईन प्रणाली सुरू नसल्यास खत विक्री करू नये असा शासनाचा नियम असल्याने दुकानदारही हतबल झाले. दुकानात खतांचा साठा उपलब्ध असूनही सर्व्हर बंद असल्यामुळे विक्री करता येत नसल्याने शेतकरी आणि विक्रेते दोघेही मनस्ताप सहन करतात. गेल्या 10 दिवसांपासून डीबीटी पोस्ट मशीन व्यवस्थित कार्यरत नसल्याची तक्रार असून राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्राकडे याबाबत माहिती देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. मात्र अद्यापही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाहीये. दरम्यान जिल्हा कृषी अधिकारी बागेश्वर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एका बाजूला डिजिटल इंडिया आणि ऑनलाईन व्यवस्थेचा गाजावाजा केला जात असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना खतासाठी तात्काळ बसावे लागत असल्याने शासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या गोंधळामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झालेत. काय नेमका प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम योज आहे की मशीन सर्व्हरचा हा रोजचा प्रॉब्लेम आहे. मशीन चालत नाही, शेतकरी हैराण होत, आम्ही दुकानदार पण हैराण होत त्यांच्यामुळे आणि फार गर्दी राहत. तर हा आज 27/5/2026 1-1.5 तास झाला. सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, अजून सॉल्व नाही झाला आहे. आता साठा आहे आपल्याकडे? साठा भरपूर आहे माझ्याकडे, पण शेतकऱ्याला द्यायला जमत नाही कारण की त्या ऑनलाईन प्रोसेसिंग आहे. ज्यापर्यंत पोस्ट मशीन नाही चालला त्यापर्यंत आम्ही खत विकू शकत नाही किंवा शेतकऱ्याला देऊ शकत नाही. किती वाजता आलेत तुम्ही इकडे? 9 वाजता आलो. हा, 9 वाजेपासून आगे रुपये अजून परत मशीन नाही झालं. हा, चालत नाही? चालतच नाही. किती थांबाय